पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आजपासून टोकन दर्शनाची सेवा सुरू झालेली आहे। ही सुविधा जी आहे ते त्यासाठी आधी टोकन दर्शन कसं घ्यायचं, यासाठी काय करायचं याचा थेट मंदिरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी। पाहूया। श्री विठ्ठल रुक्मिणीच्या सदस्यपदी आजपासून टोकन दर्शन प्रणाली प्रायोगिक तत्वावर सुरू होते आणि या प्रणालीमुळे भाविकांचा दर्शन रांगेत असणारा वेळ वाचणार आहे आणि भाविक सुलभपणे दर्शन करू शकणार आहेत। आपण बघूया आता ही कशा पद्धतीने भाविकांना टोकन दर्शन बुकिंग करताना ही मंदिर समितीची जी वेबसाईट आहे www.vithalrukminimandir.org ती ओपन केल्यानंतर ही सगळी प्रक्रिया भाविकांना करायची आहे। ही प्रक्रिया ते घर बसल्या स्वतःच्या मोबाईल वरून करू शकतात, संगणकावरून करू शकतात आणि त्यांना हवा असलेला वेळ ते या ऍप मधून निवडू शकतात आणि त्यानंतर त्यांना टोकन दर्शनाची वेळ समजेल आणि टोकन दर्शनाची प्रिंट जी काय आहे ती बाहेर येईल। त्यासाठी त्यांना त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्यांचं नाव टाकायचं आहे, किती संख्या असणार आहे, त्यांची सर्व माहिती या ऍप मध्ये भरायची आहे आणि ही सर्व माहिती भरल्यानंतर मंदिर समितीकडून याला अप्रूव्हल येईल आणि त्यानंतर याचा पास तयार होईल। या ठिकाणी भाविकांच्या पासची जी काही तपासणी होणार आहे त्यानंतर भाविक या टोकन दर्शन रांगेतून आतमध्ये जातील। या ठिकाणी हा दर्शन मंडप आहे, या ठिकाणी भाविकांच्या बसण्याची आत व्यवस्था मंदिर समितीनं केलेली आपण बघूया कशा पद्धतीची ही व्यवस्था असणार। या दर्शन रांगेतून ही जी नियमित दर्शन रांग आहे ती काही वेळासाठी थांबवली जाईल आणि या दर्शन रांगेमध्ये 200 भाविकांचा स्लॉट या पद्धतीने हे भाविक या रांगेमध्ये जातील आणि इथून हे भाविक गाभाऱ्यामध्ये उतरायचं आणि रुक्मिणी मातेचं पदस्पर्श दर्शन करण्यासाठी पुढे पुढे चालत राहतील। हा दर्शन मंडपातला आणि मंदिराला जोडणारा पूल आहे, या पुलातून गाभाऱ्यामध्ये जाण्याचा मार्ग आहे। दर्शन मंडपाच्या पुलावरून आणि मंदिराला जोडणाऱ्या पुलावरून भाविक चालत येतात आणि हे भाविक आल्यानंतर चालत आता मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाण्याचा हा मार्ग आहे। इथून अवघ्या काही अंतरावर मंदिराचा गाभारा आहे, देवाचं दर्शन अवघ्या काही वेळात या ठिकाणून भाविकांना होणार आहे। कानोपात्राच्या इथून उतरल्यानंतर भाविक अंबाबाई दरवाजातून या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये प्रवेश करतील आणि हे भाविक थेट गाभाऱ्यामध्ये आता आलेले आहेत। विठुरायाचा हा 16 कांबीचा गाभारा आहे आणि या गाभाऱ्यामध्ये हे भाविक येतील आणि इथून चौकांबीमध्ये जातील आणि तिथून विठ्ठल दर्शनाला त्यांना देवाच्या पायावर डोकं टेकवता येईल। टोकन दर्शन रांगेतून आलेला भाविक हा थेट मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये येईल आणि आता काही वेळातच त्या भाविकाचं जे दर्शन आहे विठुरायाच्या चरणावर त्या भाविकाचं मस्तक टेकवलं जाईल। अशा पद्धतीनं टोकन दर्शन व्यवस्थेच्या माध्यमातून भाविकाचं दर्शन हे घडणार आहे। अवघ्या काही वेळामध्ये टोकन दर्शन प्रणालीमुळे हे दर्शन भाविकाचं पूर्ण होणार आहे, यामुळे भाविकांचा वेळ वाचणार आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या माध्यमातून ही पहिल्यांदाच व्यवस्था केल्यामुळं भाविकांचा दर्शनाचा वेळ या माध्यमातून वाचणार आहे। कॅमेरा पर्सन राजू बिसाळसह सचिन कसबे, झी 24 तास, पंढरपूर।